आणि त्या सगळ्या सहकार्यांनी त्यांना सांगितलं की काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आणि असा एक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आज प्रदेश काँग्रेसने त्यांना काँग्रेसमध्ये घेतलं. आणि आपण सगळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या या सभागृहामध्ये आला. मी नाना भाऊंचं मनापासून आभार प्रदर्शित करतो की ते विदर्भात होते, तिथून ह्या प्रवेशासाठी ते इथं आले, त्याबद्दल आणि जसं दिलीपरावांनी सांगितलं तसं निवडणुका सगळ्यात उत्तर आणि दक्षिण याच्यामधलं प्रतिनिधित्व करतात. पण त्यांना काय असा एक लिमिटेशन नाही. ते संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे ते नेते आहेत. मला वाटतं की एक अतिशय चांगल्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, नॉमिनेशन फॉर्म भरताय, अशा वेळेस त्यांनी श्री दिलीपरावांनी हा निर्णय घेतला. त्याबद्दल माझ्यासारख्या माणसाला आनंद होतो. कारण बऱ्याच वेळेस प्रणितीला देखील BJPमध्ये या म्हणून सांगण्यात आलं. आता प्रणिती ही कोणाची मुलगी आहे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे आम्ही काँग्रेस सोडून कुठे जाणार नाही, मेलो तरी कुठे जाणार नाही. ते नाना भाऊ मी प्रत्येक वेळेस आम्हाला सहयोग देतात. मी जे जे त्यांना विनंती करतो पक्षाच्या भल्याकरता ते त्वरित त्याची कारवाई करतात. आज दिलीपरावांचा इथं प्रवेश झाला आणि त्यांनी सांगितलं की आजपासून काम करायचं. पण हे सगळं कृतीत आणताना किंवा नुसत्या मतदारसंघापर्यंत मर्यादित राहता कामा नये. तुमचे सगळे नातेवाईक आजूबाजूला आहेत, मला माहिती आहे. तिथेही सगळ्यांना जाऊन तुमच्या संस्था आहेत, सगळ्यांना जाऊन कळवलं पाहिजे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणलं पाहिजे. आपल्याला दिलीपराव मनापासून मी स्वीकार